नमस्कार मंडळी. आज आपण गावच्या राखण्याबद्दल काही माहिती देणार आहोत. काही पद्धती ह्या वंश परंपरागत चाललेल्या आहेत, परंतु ह्याला मराठीत नाव घ्यायचं झालं किंवा गावठी भाषेत त्याला मासवडा असं म्हणतात. म्हणजेच ती गावची राखण. आता ती पूर्वीपास ही एक पद्धतच आहे आणि ती जर आपण केली नाही तर काहीतरी गावामध्ये वाईट गोष्टी घडतात. पूर्वीपासूनच आहे, परंतु आता सर्व मानकरी एका ठिकाणी जमून त्याची एक तारीख निश्चित केली जाते की सर्वसाधारण कोणत्या वारी ह्या गोष्टी कराव्यात. तर रविवार बुधवार असे धरले जातात. त्याप्रमाणे शक्यतो रविवार घेतात, कारण प्रत्येक गावामध्ये जवळजवळ 20 ठिकाणी ह्या आमच्या गावात राखण द्यायला जातात. प्रत्येक गावाची पद्धत वेगळी आहे. काही ठिकाणी 11 असतील, काही ठिकाणी 7 असतील, पण आमच्या इथे 20 ठिकाणी राखण दिली जाते. त्या राखण्यामध्ये सर्व ग्रामस्थ मिळून जमले की पूर्वीपास ठरल्याप्रमाणे ठराविक मंडळी हे गावागावात जातात. प्रत्येकाच्या घरी जातात सकाळी सकाळी आणि प्रत्येकाच्या घरातून तांदूळ, मिरची, कोळसा, बिब्बा आणि पैसे हे प्रत्येक घरातून माणसं आतुरतेने वाट बघत असतात आणि ते देतात. ते सगळे जमा करून गावच्या देवळात जमवतात. तोपर्यंत संध्याकाळी 4 वाजलेले असतात. नंतर काही जमलेल्या तांदळांचा भात करायचा असतो आणि प्रत्येक देवांचे नैवेद्य करायचे असतात. अशी ते काही गारुड्यांची ठिकाणं आहेत, काही भूतांची ठिकाणं आहेत, काही गिऱ्यांची ठिकाणं आहेत, काही ठिकाणी संबंध आहेत, त्याच्यानंतर सीमेचे मालक आहेत. ह्या सगळ्यांची समजूत घालावी लागते आणि ते लोक तिथे जापसाळ म्हणजे जबानी करून त्या गोष्टी पुरवतात. इथे प्रथम गावाच्या ठिकाणी 15 ते 20 ठिकाणी त्यांचे उलपे म्हणजे शिदे काढले जातात. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी हे नेऊन पोचवलं जातं. त्यावेळेला काही ठराविक लोक ढोल वाजवणारे आहेत, काही लोक धुपारती घेऊन आहेत. त्या तिथे गुरव, ब्राह्मण, इतरत्र सर्व मंडळी जमून हा कार्यक्रम केला जातो आणि नंतर देवाचे नैवेद्य दाखवून शेवट त्याचा आरती करून अखंड गावाची जमानी करून कार्यक्रम संपवला जातो. तर आत्ता आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सायन्स मार्फत विशेष तंत्रज्ञान पुढपर्यंत गेलेलं आहे. आज लोक चंद्रावर जाऊन पोचले, तरी सुद्धा मनुष्य कितीही शिकलेला असला, त्याचं शिक्षण अफाट 7 समुद्राच्या पार झालेलं असेल, तरी सर्व लोक जसा देवावर विश्वास ठेवतात तसा गावावर ठेवतात आणि ह्या पद्धतीवर पण ठेवतात. त्याप्रमाणे अजून सुद्धा लोकांना असं वाटतं की नाही, देवाला नमस्कार केला की आपण बरा झालो. आणि अर्थात डॉक्टर सुद्धा शेवटी सांगताना काय सांगतात की आता तुम्ही तुमच्या नशिबावर किंवा देवावर भरोसा ठेवा, आम्ही आमचे प्रयत्न करतोय. पण त्या प्रयत्नाला यश येणं हे ह्या देवाचं किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून निर्माण झालेली एक शक्ती आहे. ती शक्ती दिसत नाही, पण दिसत नाही म्हणजे नाही आहे का असं केव्हाच म्हणता येत नाही. त्या शक्तीमुळंच हे सगळं चालतं आणि आपलं तुमचं आमचं सगळ्यांचं आयुष्य वाढतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.